धन्यवाद समीर सोमने सर, सूरज अतमोडे सर. आपण पाहतोय खासदार चषक 2019 मध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल खऱ्या अर्थानं आम्ही मनापासून सर्व आयोजकांचे जे सदस्य आहेत त्यांचं सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि क्रीडांगणामध्ये आपण लगेच जाऊया. फार चांगली लढत मैदानावरती पाहायला मिळणार. मुकपे विरोधात चिंचवली अशा दोन संघादरम्यान टॉस जिंकलं मुकपे टीमनं आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं. 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की बॅकफूटवरती आहे, परंतु त्या सामन्यामध्ये फार चांगली कामगिरी केली ती मुकपे टीमनं. आणि चिंचवली टीमनं जी कामगिरी केली मागच्या सामन्यामध्ये तिवरे टीमला खऱ्या अर्थानं एक आश्चर्याचा धक्का दिला. पहिला चेंडू पाडाल स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु आडव्या बॅटनं खेळण्यामध्ये सफल ठरला. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी मारला पहिला दणदणीत चौकार. आणि पहिला चौकार येतोय. चौकाराच्या साहाय्याने धावफलक 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. धावफलकाचा श्री गणेश केला जातोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं ते डीके अर्थात ज्ञानेश्वर या फलंदाजानं ज्या आक्रमणाला सुरुवात करायला पाहिजे होती आपण पाहतो त्याच आक्रमणाला सुरुवात केली आहे. खरं तर आपण पाहतोय की 4 षटकांचा सामना, 24 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागणार, एक आव्हानात्मक टार्गेट जमवावं लागणार आणि त्या प्रयत्नात सफल ठरला पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, असफल ठरला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता संपते. अक्षय हा गोलंदाज फार चांगली कामगिरी करतोय. मागच्या सामन्यामध्ये त्याने मेडन षटक टाकलं आणि 3 मोठ्या सफलता त्याने मिळवल्या, परंतु या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती त्याने चौकाराचा मार केला. म्हणजे आता तोडीस तोड, ठोसात ठोसा, इटका जवाब पत्तरचे टिट फॉर टॅट असं उत्तर आणि उत्तराला प्रत्युत्तर देण्याचं काम हे फलंदाज मैदानावरती करतायत. स्ट्रायकर एंडवरती डीके तयार आहे. हा चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये ढकललाय. 1 बाउंड चेंडू उचलतय, परंतु चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. चेंडूने घेतला सीमा रेषेचा वेध, सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 8 या धावसंख्येवरती. गोट्या तवले आपण पाहतो की या सामन्याचा आस्वाद लुटत त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. ऐश्वर्या मंडप डेकोरेटचे ते सर्व आपण पाहतो की कामगार आहेत, त्यांचं आपण स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. अण्णा चौधरी आमचे, त्यांनी आम्हाला मागच्या सामन्यामध्ये पारितोषिक लावलं होतं. चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतंय ते 8 या धावसंख्येवरती. 3 चेंडूंचा खेळ संपला. गोलंदाज अक्षय वरती खऱ्या अर्थानं आक्रमण करण्यामध्ये सफल ठरतोय तो ज्ञानेश्वर. पुन्हा एकदा चांगला फटका, क्रिकेटमधील पुस्तकी फटक्याचा उपयोग केलाय. चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंट सीमा रेषा पलीकडे मारलेला हा वॅकंड एरियामध्ये दणदणीत चौकार. ज्ञानेश्वर थोडा बॅकफूटवरती होता, त्याच्या ज्या चुका आहेत त्याने तर या सामन्यामध्ये सुधारल्या. म्हणजे हेच मित्रांनो खरं क्रिकेट आहे. आपल्या झालेल्या चुका या कार्याने आपण सुधारणं हे फार गरजेचं आहे. त्या चुका सुधारण्याचं काम करतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला कट केला होता. चेंडूला जशी दिशा दिली होती आणि सिंगल या चेंडूवरती मिळते. सिंगलच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 13 या अंकावरती. 13 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहतोय मेडन षटक टाकलं होतं, 3 मोठ्या सफलता मिळवल्या होत्या. तिवरे सारख्या चांगल्या संघाला खऱ्या अर्थाने फक्त 11 धावांपर्यंत रोखलं होतं. म्हणजे फार चांगली गोलंदाजी, आग ओतणारी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. परंतु या सामन्यामध्ये घडतंय काय, ज्या फलंदाज अक्षयनं धावा खर्च केल्या होत्या 0, परंतु या सामन्यामध्ये त्याच्यावरती आक्रमण चढवलं आणि धावा खर्च केल्यात. त्या अध्यापक तरी आपण पाहतो 5 चेंडूवरती 13 धावा. 13 धावा त्यानं खर्च केल्यात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली जाते. क्षेत्ररक्षण हलवलं जात आहे. आता खऱ्या अर्थाने विचार करण्यास भाग पडल्या 2 फलंदाजांना. मनोज फार फॉर्मामध्ये असलेला फलंदाज आहे. फार त्याची चांगली कामगिरी आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिली आणि तशीच बॅटिंग त्याला आता या मॅच मध्ये करावी लागणार. गोलंदाज अक्षय यावेळेस तयार आहे.
हा चेंडू सन्मानपूर्वक हाताळत आहे. डिफेन्सिव्ह स्ट्रोक रक्षात्मक पवित्र धारण केले या चेंडूवरती आणि एक डाव या चेंडूवरती मिळतीये. एका धाबेच्या साहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचत आहे ते 14 या धावसंख्येवरती. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते आहे. खऱ्या अर्थानं खासदार चषक 2019चं हे दमदार आयोजन आपल्याला छत्रपती क्रीडा मंडळ तमनाच्या वतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. वादळी खेळी मैदानावरती करतोय तो फलंदाज ज्ञानेश्वर अर्थात DK आणि मनोज ज्यानं खराब चेंडू होता त्या खराब चेंडूला सन्मान दिला. डिफेन्सिव्ह स्ट्रोक आपण ज्याला म्हणतो त्या चेंडूला सन्मान दिल्यानंतर सिंगल मिळाली आणि सिंगलच्या साहाय्यानं धावफलकात भर घातलं. पहिलं षटक संपलं. पंचांचा षटक संपण्याचा निर्वाळ आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती लागले जातात. सागर भोईर आमचे साथी गुणलेखक आम्हाला माहिती पुरवत आहेत. फार चांगलं त्यांचं लक्ष, करडी नजर त्यांची आपण पाहतो की धावफलकावरती आहे आणि फार चांगल्या रीतीनं ते आम्हाला माहिती पुरवतात. त्यांचं आपण स्वागत. कारण की आपण नेहमीच पाहतो समीर सर की समालोचकांचा कणा म्हणून गुणलेखकांना ओळखलं जातं आणि ते गुणलेखक आमच्या समेत सागर भोईर सर जोडले घेतात. त्यांचं आपण स्वागत करू. गोलंदाज तयार आहे सनी. सनीला पहिल्या चेंडूवरती आक्रमण आल्या फेकून दिला चेंडू. डीप विकेट सीमा रेषा पलीकडे स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू गेला सीमा रेषा पलीकडे 6 धाब्यांसाठी माय टेट षटकार. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं तर DK या फलंदाजानं, परंतु दुसऱ्या षटकाचा खेळ चालू होताच आपण पाहतो पहिल्या चेंडूपासून आक्रमण केलं. हेच मित्रांनो खऱ्या अर्थाने झटपट क्रिकेट आहे आणि झटपट क्रिकेटमध्ये तुमचे मोठमोठे फटके हे तुम्हाला बचावू शकतात आणि त्या आक्रमणाला सुरुवात केली. सनी या गोलंदाजावरती आक्रमण चढवलं जातंय. यावेळेस एज लागून चेंडू दांडी गोल होते. फलंदाज या चेंडूवरती मनोज आबाद होतोय. खऱ्या अर्थानं फार चांगली कामगिरी केली होता, परंतु यावेळेस फलंदाज दुष्टाला जातोय. डीजे आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं जंगट पाठी बघ पहिलाच मुतखडा बाजूला. गावात खेळ हा क्रिकेटचा रंगलाय. गावात खेळ हा क्रिकेटचा रंगलाय. सारी पब्लिक जमले जो तो खेळ हा बघाया दंगलाय. सामना रंगलाई चढा ओढीचा सामना रंगलाई चढा ओढीचा. धन्यवाद डीजे. आम्ही श्रीकांत म्हात्रे यांना पाहिलं होतं डीजे मास्टरिंग करताना, परंतु रॉनी जे डीजे ते फार खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे आहेत. आपण पाहतो प्रत्येक गीत सुमधुर वाजवतात. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं पाहिजे. साऊंडची जी क्लॅरिटी आहे ती फार आपण पाहतो की चांगली आहे आणि आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं ते करतात. त्यांचं स्वागत असेल. परंतु पहिलं षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण आणि त्याच्यानंतर थोडीशी खराब कामगिरी मनोजच्या मार्फत आणि फलंदाज बाद होतोय. यावेळेस पुन्हा एकदा तसा चेंडू, परंतु दांडी गुल केली जाते. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज भास्कर या चेंडूवरती होतोय बाद. धन्यवाद डीजे. मनोज हा फलंदाज पहिला बाद झाला. त्याच्यानंतर भास्कर अगदी गेल्या पावली तो माघारी आला. तंबूच्या आसऱ्याला आपण पाहतो दुसरा फलंदाज जातोय, परंतु नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होतोय प्रवीण, जो स्ट्रायकर एंड वरती उभा आहे. डीकेनं पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर आपण पाहतोय की मनोजने तितकंच चांगली तिला साथ दिली. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं सनीच्या. त्याच्यानंतर बॅक टू बॅक सनीने मिळवलेल्या 2 सफलता या सामन्यामध्ये फार चांगल्या ठरतायत.
अर्थातच चिंचोली संघासाठी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. गोलंदाज तू मैमाशी गपलत्ता दोन खेळाडूंमध्ये, परंतु दोन्ही खेळाडू पॉपिंग क्रीजवरती अगदी सुखरूप आहे आणि चांगली गोलंदाजी, आता चांगलं कमबॅक या सामन्यामध्ये करतोय तो सनी. असं वाटलं होतं की अक्षय चांगली कामगिरी करेल, परंतु अक्षयने निराशा केली. परंतु त्याच्यानंतर सनीच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं ते मनोजनं, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक या सामन्यामध्ये फार चांगलं ठरतंय. ते सनीच्या मार्फत पहिला चेंडू षटकार आणि त्यानंतरचे 3 चेंडू त्याने फार चांगले टाकले. आग ओतणारी गोलंदाजी मैदानावरती करतोय तो गोलंदाज सनी. हा गोलंदाज पुन्हा एकदा लोअर फुलटॉस मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, चांगलं झेल टिपलं आणि फलंदाज या चेंडूवरती प्रवीण होतोय बाद. तुझा मायावर भरोसा नाही का? धन्यवाद डीजे. सनी भगत हा गोलंदाज फार चांगली कामगिरी करतोय. त्यांना आपण पाहतो की पहिल्या चेंडूवरती मार खाल्ला, परंतु त्याच्यानंतर त्याने फार चांगली गोलंदाजी केली. अशी गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे या सामन्यामध्ये. अर्थातच आपण पाहिलं तर मुक्पे टीम फार आक्रमण केलं होतं, त्याने आक्रमणाला सुरुवात केली होती या सामन्याची. अर्थात आपण पाहिलं पहिलं षटक जसं अटॅकिंगने सुरुवात केली तसं अटॅक खऱ्या अर्थाने त्यांनी सातत्यपूर्वक ठेवलं होतं, परंतु त्या वादल्या खेळीला शांत करण्याचं काम केलं. 3 मोठे सफलता मिळवल्या त्या गोलंदाज सनी या गोलंदाजानं. हा चेंडू पॅडलशिप करण्याचा प्रयत्न पंचांनी बोटवर केलाय, परंतु मोठी सफलता या चेंडूवरती मिळते. धन्यवाद इथे. तड अंपायर नाही आहे. चला फलंदाज डीके या चेंडूवरती होतोय बाद. नवीन फलंदाज वैभव मैदानाकडे रवाना होतोय. 3 गडी गमावले होते, त्यानंतर आज 4था फलंदाज डीके अर्थात ज्ञानेश्वर या चेंडूवरती होतोय बाद. ज्ञानेश्वर हा फलंदाज बाद होतोय. 4 गडी खऱ्या अर्थाने गमावले. 10 फलकावरती धावा जमवले, त्या 20 धावा 10 फलकावरती लागले जातात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 14. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या त्या सनी या गोलंदाजानं. मागच्या सामन्यामध्ये 11 धावा वरती रोखलं होतं त्या अर्थात तीव्र टीमला, परंतु या सामन्यामध्ये 20 धावा 10 फलकावरती लागले जात आहेत. 6 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज सनीनं आणि 4 मोठ्या सफलता त्यांनी मिळवल्या. अर्थात आपण पाहतो की 4 मोठ्या सफलता त्यांनी प्राप्त केल्या. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता मनोजनं आणि त्या 6 धावा खऱ्या अर्थानं आपण पाहतो की धावसंख्येला आकार देऊन गेल्या, परंतु त्याच्यानंतर विकेटची पडझड आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. अतुल आणि वैभव हे 2 फलंदाज आता मैदानावरती खेळणार आहेत. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज अतुल, नॉन स्ट्रायकर एंडवरती वैभव, तर गोलंदाजी मार्कवरती यावेळेस गोलंदाज कुणाल. हा गोलंदाजी मार्कवरती यावेळेस उभा आहे, परंतु कुणालला या सामन्यामध्ये आता टिचून मारा करावा लागणार, कारण की 20 धावा 10 फलकावरती लागले जात आहेत. या आपण पाहतो षटकामध्ये जर जास्तीत जास्त धावा खर्च केल्या तर फार चांगली कामगिरी मैदानावरती पार पाडली जाईल ती मुक्पे टीम कडून.
परंतु पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची फिकी मैदानावरती पाहायला मिळतीये. चेंडू अगदी समोर टाकलं होतं, परंतु उचली घेतली चेंडूनं आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवला जातोय. व्ह्युरेशन मोबा आपण पाहतो की थोडासा स्विंग या चेंडूवरती पाहायला मिळतंय आणि चेंडू आतल्या बाजूने वळवण्याचं काम हा गोलंदाज मैदानावरती करतोय. कुणाल चा चेंडू यावेळेस यष्टीरक्षण फार चाणाक्ष पाहायला मिळतंय. अगदीच थोडासा फलंदाज पुढे शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु तत्पूर्वी आपण पाहतोय फार चांगले यष्टीरक्षण आणि फलंदाज या चेंडूवरती अतुल होतोय बाद. कुणाल हा फलंदाज मैदानावरती जातोय. 4-5 गडी गमावले. वैभव आणि कुणाल आता या दोन फलंदाजांवरती मदार आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी चकवून जातोय फलंदाजाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये 20 धावा 10 फलकावरती लागले जात आहेत. 3 चेंडू कुणाल या गोलंदाजांना निर्धाव टाकलेत, एक मोठी सफलता मिळवलेत. आणि आपण पाहतोय की बॅक टू बॅक 8 चेंडू निर्धाव गेले जात आहेत. दुसऱ्या षटकामध्ये सनीनं 4 चेंडू निर्धाव टाकले. यावेळेस हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा देतोय. अवांतर धाबेला बढती मिळाली जाते. अवांतर धाबेनिशे 10 फलक जाऊन पोहोचतोय ते 21 या शुभ आकड्यावरती. परंतु हा शुभ संकेत देणारा आकडा कोणत्या संघाला चांगला ठरणार हे सांगणं फार कठीण आहे, कारण क्रिकेट हा अनिश्चितने भरलेला खेळ. कुणाल गोलंदाज फार चांगला आहे, चांगली कामगिरी या सामन्यामध्ये तो करतोय. हा चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, कार्पेटच्या साहाय्याने मारलेला चेंडू जमीन लगतचा पटका चेंडू हातामध्ये निसटल्यानंतर फार चांगलं काम आणि वैभव हा फलंदाज धावचित होतोय या चेंडूवरती बाद. आला बाबूराव आता आला बाबू. एक धाव या चेंडूवरती मिळाली आणि एक विकेट गमावला तो मुक्बे टीमना. अर्थातच 6वा गडी वैभवच्या स्वरूपात बाद होतोय. नवीन फलंदाज सुधीर मैदानावरती जातोय. 8व्या क्रमांकावरचा हा गोलंदाज मुक्बे विरोधात चिंचवली अशी लढत मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस देखणा पटका खेळण्याचा प्रयत्न. उंचाई जास्त, लंबाई कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, परंतु झेल सनी भगत ज्याने षटक फार चांगलं टाकलं, परंतु यावेळेस त्यांनी झेल सोडलं जात आहे आणि एक धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 23 या धावसंख्येवरती. 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. फार चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. ती चिंचवली संघाकडून मुकपेट संघाविरुद्ध खेळत असताना मुकपेट टीमने टॉस जिंकलं होतं आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आता आपण पाहतोय की पूर्णपणे अंगलट आलाय तो मुकपे संघाला. परंतु 23 धावा 10 फलकावरती जमवल्या जात आहेत. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे. गोलंदाजी फार चांगल्या दर्जाची मैदानावरती पाहायला मिळते. सुमार दर्जाची कामगिरी करतायत हे फलंदाज. आपण पाहतोय की तू चल मैं आया अशी परिस्थिती. या सर्व फलंदाजांमधल्या तालमेल हे जुळणं फार गरजेचं आहे. हा चेंडू चांगला पटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अप्रतिम झेल टिपलं आणि यावेळेस फलंदाज सुधीर होतोय बाद.
23 या अंकावरती धावफलक स्थिरावलंय, मंदावलंय. परंतु अशा वेळेस आपण पाहतोय की एक्सेलेटरवरती आता पाय द्यावं लागणार, कारण की शेवटचं षटक आहे. नवीन फलंदाज शैलेश मैदानावरती जातोय. स्ट्रायकर एंड वरती आता फलंदाज कुणाल, नॉन स्ट्रायकर एंड वरती शैलेश. 7 विकेट गमावल्या. तर बॅटिंग करणाऱ्या चिंचवली संघाविरुद्ध खेळत असताना मुकपे टीमनं शेवटचं षटक. गोलंदाज आदित्य हा गोलंदाज घेऊन येतोय. परंतु या गोलंदाजाचा चांगला खेळ, आता आपल्या साथीदारांनी जसा खेळ केला तसा खेळ करणं फार गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 14, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 6, परंतु पुढच्या तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 3. 14, 6 आणि 3च्या सरासरीने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 23 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. इझी झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु झेल सोडलं जाते आणि धावा मिळाल्या. त्या चेंडूवरती 2 धावेच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचतोय ते 25 या अंकावरती. अगदीच आपण पाहतोय इझी झेल होता, परंतु ते कठीण करून घेतलं स्वतः क्षेत्ररक्षकानं आणि झेल सोडलं जात आहे. परंतु एखाद्या वेळी आपण पाहतो ज्या फलंदाजाचा सोडलेला झेल तो त्या सामन्यामध्ये फार मागणा ठरतो. गोलंदाज यावेळेस तयार आहे. हा चेंडू डोपे टेकून अगदी आपण पाहतो की ओमकार पाटीलची आठवण करून देणारा हा फटका कार्पेटच्या सहाय्याने मारला जातोय. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2 धावेच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय ते 27 या धावसंख्येवरती. 27 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. 2 चेंडूवरती आपण पाहतोय 2 डबल धावा, म्हणजे 2 धावा मिळाल्या जातात बॅक टू बॅक. आणि 4 धावा 2 चेंडूवरती मिळाल्या आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. कितपत धावा जमवणार? 27 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. जास्तीत जास्त धावा जमवणं 4 चेंडूवरती गरजेचं आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय. 6 धावेसाठी षटकार. याच फलंदाजाचा झेल सोडलं होतं, अगदीच जखमेवरती मीठ सोडण्याचं काम करतोय तो फलंदाज कुणाल. धन्यवाद इजे. 33 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. मी नेहमी सांगतो की जे फलंदाजाचं झेल सोडलं जातं ते फलंदाज त्या सामन्यामध्ये फार मागणे ठरतात. आणि अगदीच आपण पाहिलं की फलंदाज कुणालच्या दुसऱ्या चेंडूवरती झेल सोडलं गेलं, तिथं मिळाल्या 2 धावा. पहिल्या चेंडूवरती झेल सोडलं गेलं, तिथं मिळाल्या 2 धावा. त्यानंतर मिळाल्या 2 धावा आणि त्यानंतर आले षटकार. 33 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. आणि अर्थातच झेल सोडल्यानंतर जखमेवरती मीठ सोडण्याचं काम करतोय तो फलंदाज कुणाल. गोलंदाज यावेळेस तयार आहे. आदित्य हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा आक्रमण. चेंडू सीमा रेषा पलीकडे 6 धावींसाठी मारलेला षटकार. षटकाराच्या साईड धावफलक जाऊन पोहोचलंय ते 39 या धावसंख्येवरती. पाहतोय मिळाले जात आहेत. एक कॅच किती महत्वाची असते मॅच मध्ये हे आता क्षेत्ररक्षक मिनार भगत याला कल्ला असावा. 16 धावा 4 चेंडूवरती मिळाले जात आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 39 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. एकात 2 मोठे फटके आले तर खऱ्या अर्थानं फार रंगत या सामन्यामध्ये पाहायला मिळणार. धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय गोलंदाज आदित्य यावेळेस तयार आहे. हा चेंडू आपण पाहतो की मानसिक दबाव गोलंदाजावरती एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 40 या धावसंख्येवरती. फार चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळत होती. आपण पाहतोय कुणाल, सनी, त्यानंतर अक्षय या गोलंदाजांची. परंतु या षटकामध्ये झेल सोडल्यानंतर आक्रमण मैदानावरती पाहायला मिळते. आदित्य यावेळेस तयार आहे.
हा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने मारला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार, चेंडू उचलणार, फेकणार. तत्पूर्वी 2 धावा चित्त्याच्या चपलाईनं पूर्ण केल्या जातात आणि 2 धाबेच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय. ते 42 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू आता शिल्लक असणार या षटकातील, या सत्रातील. परंतु या चेंडूवरती कितपत धावा जमणार? जर 6 धावा आल्या तर 48 धावा जमवल्या जातील. 4 धावा आल्या तर 46 धावा, 3 धावा आल्या तर 45 धावा, 2 धावा आल्या तर 44, 1 धाव आली तर आपण पाहतो की 43 धावा धाव फलकावरती. आणि जर चेंडू निर्धाव पडला तर आपण पाहतो की 42 धावा धाव फलकावरती लागले जातील आणि चेंडू जातोय निर्धाव. 42 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 43 धाब्यांची आणि 43 धावांचा पाठलाग कशा रीतीने करणार या सामन्यामध्ये हे पाहणं तितकंच गरजेचं असणार. परंतु तत्पूर्वी आपण पाहतोय छत्रपती क्रीडा मंडळ तमनात आदरणीय श्रीरंग अप्पा बारणे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खासदार चषक 2019 मध्ये जी आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा आभार. आम्ही रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि पुढचं धावतं वृत्तांत ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती घेऊन येतो समीर सोमने सर यांना. धन्यवाद. डीजे गावात खेळ हा क्रिकेटचा रंगलाय. ह्या तमनाथ गावात खेळ हा क्रिकेटचा रंगलाय. सारी पब्लिक जमले जो तो खेळ हा बघाया दंगलाय. सामना रंगलाई चढा ओढीचा, सामना रंगलाई चढा ओढीचा. मोका साधून श्रीरंग बारणे पंचबट्टीचा. तमनाथ गावात खासदार चषक ठेवलाय मानाचा. मोका साधून श्रीरंग बारणे पंचबट्टीचा. तमनाथ गावात खासदार चषक ठेवलाय मानाचा. तमनाथ गावात खासदार चषक ठेवलाय मानाचा. थँक्यू. धन्यवाद अजिंक्य भाऊड. या स्पर्धेमध्ये आपलं देखील योगदान लाभलं. या स्पर्धेचा घटक आपण झालात त्याबद्दल आपले धन्यवाद. उद्या देखील सूरज हातमोडे या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही त्यांना ऐकू शकाल. सलामीची जोडी मैदानावरती जाते. मिनार आणि त्याच्या समेत केदार. 24 चेंडू आणि आता 43 धावांची गरज. मॅचची सुरुवात ज्या पद्धतीनं केली त्याच पद्धतीनं मॅचच्या फर्स्ट इनिंगला फिनिश देखील केलं. मध्ये काय घडलं या गोष्टींकडे लक्ष केंद्रित न करता स्टार्ट जसा केला तसा फिनिश मात्र फलंदाजांनी केला तो मुक्पे संघाच्या. अगदी मधल्या ओव्हरमध्ये बरंच काही मात्र घडलं मुक्पे संघाच्या विरोधात. आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र आलेल्या धावा या फार महत्त्वाच्या असतील. ज्या शेवटच्या षटकामध्ये एकूण धावा आल्या 19. खूप चांगली गोलंदाजी केली कुणालनं. सनीने एक षटकार खाल्ला होता तरी सुद्धा 4 विकेट घेतल्या. नेस्तनाबूत केलं. समोरच्या टीमचं कंबरड मोडलं. अक्षयवरती आक्रमण पाहायला मिळालं. 14 धावा, परंतु ती पॉवर प्लेची ओव्हर होती हे देखील विसरून चालणार नाही. आणि कुणाल आज भन्नाट गोलंदाजी करतो हा गोलंदाज. 3 धावा त्याने दिल्या आणि 2 विकेट प्राप्त केल्या. आणि आदित्य जो नौखा गोलंदाज आहे त्याने देखील चांगली गोलंदाजी केली, परंतु कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण. परंतु जाऊया, झालं गेलं ते गंगेला मिळालं असाच एक विचार करून या दोनही फलंदाजांना फलंदाजी करावी लागणार आहे. आणि त्याचबरोबरीनं मुक्पे संघाच्या गोलंदाजांना देखील मात्र मागच्या सत्रातील ज्या धावा आहेत 43 म्हणजे टार्गेट सेट केले त्याने 43 धावसंख्येचं, त्या टार्गेटला पकडून गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजांना. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता मिनारचा. डॉट चेंडू मात्र फेस करतोय. गोलंदाजी करणारा गोलंदाज भावेश कदम. आज या गोलंदाजांना जाधव पुन्हा एकदा धीम्या गतीचा हा चेंडू निर्धाव. डॉट चेंडू मात्र फेकला जातोय. गोलंदाज भावेश जाधव या गोलंदाजाकडून. आता 22 चेंडू आणि 43 धावांची गरज. पॉवर प्लेचं षटक फार महत्वाचं असणार आहे.
स्विंग अँड अ मिस. तिसरा चेंडू देखील डॉट. जो आत्मविश्वास मिळाला या गोलंदाजांना, त्यांच्या समोर टार्गेट जे आलं 43 धावसंख्येचं, ते टार्गेट नुसार आता गोलंदाजी चालू आहे भावेश जाधवची. 21 चेंडू 43 धावांची गरज. आता आत्मविश्वासानं फलंदाजी करावी लागणार आहे मिनारला. दबाव मात्र झुगारावा लागेल, कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये. बॅटला ब्रश होऊन चेंडू मात्र खरं तर बॅटचा टो एंड घेतला, चेंडू गेला शॉर्ट मिड विकेट मध्ये, तिथे फंबल. एक धाव. धावसंख्येचा श्री गणेश. चौथा चेंडू मात्र पाहावा लागला. 2 चेंडू शिल्लक आहेत. 20 चेंडू 42 धावांची गरज. काय घडतं पहिल्या सत्रामध्ये, त्या ज्या काही गोष्टी चुकीच्या घडल्या त्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित न करता मी तर म्हणेल की जे फलंदाजांनी आता जे आपल्या समोर आहे सध्याचं समीकरण काय, 20 चेंडू आणि 42 धावांची गरज, या समीकरणाकडे लक्ष द्यायला हवं. आणि या विपरीत मुक्पे संघाचे खेळाडू चार्जअप झाले, त्यांना आता आत्मविश्वास मिळालाय, कारण त्यांच्याकडे टार्गेट, त्यानं एक डिफेंडिंग टार्गेट सेट केलंय, ते म्हणजे 43 धावांचं. पॉझिटिव्ह अप्रोच नेहमी मात्र ठेवावं प्रत्येक खेळामध्ये. दोन्ही टीमचा पॉझिटिव्ह अप्रोच फार महत्वाचा. केदार प्रयत्न करतोय, डॉट चेंडू मात्र फेकतोय गोलंदाज भावेश जाधव. या षटकामध्ये एकच धाव या गोलंदाजानं आतापर्यंत दिले. शेवटचा चेंडू तो मात्र फेकेल. पॉवर प्लेचं हे षटक संपूर्णपणे या मॅच मध्ये आणि या आजच्या रात्रीच्या खेळामध्ये भावेश असेल, अक्षय असेल, कुणाल असेल, या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली. तिवरे संघाचा तो गणेश देखील. बैठक शॉट खेळायचा होता, तो केदार बघतला, परंतु पुनश्च डॉट चेंडू. एका धावेचं षटक मात्र फेकलं भावेश जाधवनं. पहिल्या मॅच मध्ये 4 धावा या गोलंदाजानं दिल्या होत्या, 2 विकेट घेतल्या होत्या. परत एकदा 2 रन आणि 2 विकेट घेतल्या होत्या, आणि आता देखील एका धावेचं षटक मात्र फेकलंय ते या भावेश कदमनं. भावेश जाधवनं अफलातून मात्र कामगिरी केली. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायची त्या मात्र 42. अठरा चेंडू आणि आता 42 धावांची गरज आहे. पाहूया कसा संघर्ष करतील आता हे फलंदाज. 18 चेंडू आणि 42 धावांची गरज गोलंदाजीसाठी. भास्कर खूपच खराब चेंडू आणि आता त्याचा खरपूस समाचार, आणि शेवटच्या क्षणी झेल मात्र सुटला. इथे नशिबाची साथ मिळाले मिनार भगतला. 4 धावा या चेंडूवरती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 वर. डीजे थँक्यू. आता पाठलागाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. कॅच मात्र सोडले क्षेत्ररक्षकानं. खूप लांबचा पल्ला त्यानं गाठला होता हा झेल टिपण्यासाठी. 4 धावा येतात. धावसंख्या झाली चिंचवली टीमची 5. उर्वरित चेंडू असतील 17 आणि धावा करायचे त्या मात्र 38. 38 टू विन. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न करतोय मिनार. आणखी एक डॉट चेंडू. ज्ञानेश्वर प्रयत्न होता त्याचा डायरेक्ट हिट करण्याचा, परंतु बॅकअपला कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता म्हणून त्यानं डायरेक्ट हिट करण्याचा निर्णय मात्र घेतला नाही. आणखी एक डॉट चेंडू. डॉट चेंडू मात्र थोडंसं टेन्शन वाढवतील, दबाव वाढवतील ते चिंचवली टीमचा. 16 चेंडू गरज असेल ती मात्र 38 धावांची. चिंचवली विरुद्ध श्री गणेश मुक्पे. उपउपांत्य फेरी आजच्या रजनीतील शेवटची मॅच. पुढे सरसावत मिड विकेटला क्लिअर करायचं होतं. मनोज कदम सोडणार नाही झेल. बाद होतोय मिनार भगत.
15 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. पंधरा चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. केदार आणि आता न्यू बॅट्समन मैदानावरती अक्षय भगत. काहीतरी वेग करावंच लागेल. संकटात सापडलाय चिंचवली हा संघ, परंतु आता संकटातून बाहेर देखील काढावं लागेल फलंदाजांना. भास्करनं विकेट कमावले. पुन्हा एकदा बॅट फिरवली जाते, संपर्क मात्र होत नाहीये, हेच पाहायला मिळतंय आपल्याला या सत्रामध्ये. आणखी एक डॉट चेंडू. आता चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 14 आणि धावांची गरज आहे ती मात्र 38. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या, एक या षटकामध्ये चौकार आलाय आणि आतापर्यंत 3ही चेंडू डॉट. केदार भगत शफल होतोय, त्याच्या शैलीमधला हा फटका. 1 बाउन्स चौकार. टीमची धावसंख्या 1 बाद 9. थँक्यू. 9 धावसंख्या धावफलकावरती. चेंडू शिल्लक आहे 13 आणि धावा करायचे त्या मात्र 34. हा चेंडू फार महत्वाचा असेल. भास्करनं आखूड टप्प्याचा चेंडू. खरं तर हा फटका बनवला तो केदार भगतनं. चेंडू मात्र त्वरित सुपूर्द करायचे मी विनंती करतोय प्रेक्षकांना. चौकार. हसी मजाक मात्र या स्टेजवरती चालू आयोजन करते. उद्या खासदार स्वतः या स्पर्धेला मात्र भेट देणार आहेत. चेंडू मात्र येतोय पुन्हा एकदा. 13 चेंडू आणि 34 धावांची गरज. त्यांच्या सन्मानाची तयारी, उद्याचा सन्मान, परंतु आजपासूनच तयारीला लागले सगळे शिलेदार. त्याचबरोबर जिल्हा प्रमुख जे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख आहेत सध्या शिवसेनेचे, संपर्क प्रमुख देखील या मंचावरती येतील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी. 13 चेंडू आणि 34 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला केदार भगत, ज्यानं नुकताच एक चौकार लगावलाय भास्कर कदमला. खोलवर टप्प्याचा हा चेंडू. भन्नाट वेगानं फेकलेला हा चेंडू. आणखी एक डॉट चेंडू आणि आता गरज असेल 12 चेंडूंमध्ये 34 धावांची. 12 चेंडू 34 धावसंख्येची गरज आहे. चालू असलेली लढत मुक्पे विरुद्ध चिंचवली. बारा चेंडू आणि आता 34 धावांची गरज आहे. अक्षय भगत आणि केदार या दोनही फलंदाजांवरती दारोमदार आहे. संकटात तर जरूर सापडला चिंचवली हा संघ, परंतु त्या संकटातून बाहेर काढणारा संकटमोचक फलंदाज कोण असेल? भास्कर, त्याचबरोबरीनं पहिलं षटक फेकणारा भावेश जाधव. चोख प्रत्युत्तर मात्र दिलंय या दोनही गोलंदाजांनी चिंचवलीच्या गोलंदाजांना की आमच्यामध्ये ते क्षमता आहे, आम्ही देखील तुमच्या फलंदाजांना थांबवू शकतो. याचं प्रात्यक्षिक आपण मैदानावरती पाहिलं. आता सुधीर ढोळे तिसरं षटक फेकण्यासाठी तयार. अक्षयचा हा चांगला फटका. शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूने मात्र चेंडू निघून चाललाय. डीप थर्डमॅनला हा चेंडू मात्र चालला होता. 2 धावा या चेंडूवरती आणि बॅकअप यावेळी केले प्रवीण शेवाळे. मला असं वाटतं बॅकअपला 1 धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेनं 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 वर. आता उर्वरित 11 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. असे धावा घ्याव्याच लागतील, चांगले फटके खेचावेच लागतील. मोठे फटके आले नाही तर सिंगल्सला डबल मध्ये कन्वर्ट करावे लागणार. आत्मविश्वास थोडासा मिळाला अक्षय भगतला. पहिल्या चेंडूवरती खातं मात्र उघडतोय. 11 चेंडू आणि आता गरज असेल 32 धावांची. तिसरं षटक आजच्या रजनीतील शेवटची मॅच. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच आपण पाहतो. अक्षय भगतच्या बॅट मधून निघालेला हा
कलात्मक चौकार. स्वीकारलंय असं म्हटलं जातं आणि ती आक्रमकता आता कामी आले अक्षय भगतच्या. 6 धावा मिळत आहेत पहिल्या 2 चेंडूंवरती. 10 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. डीकेला माहिती आहे इथे जर का अक्षय भगत आणि केदार भगत थांबला तर ही मॅच ते खेचू शकतात. हा एक कान मंत्र त्यानं मात्र दिलाय गोलंदाजाला. पाहूया. 10 चेंडू 28 धावांची गरज. यावेळी प्रेशर, दबाव आणि त्या दबावामध्ये फेकलेला हा वाईड चेंडू. ज्यावेळी फलंदाज चेंडूचा पाठलाग करतो त्यावेळी निश्चितच त्याची बॅटची रेंज, शफल मात्र किती झाला हे पाहून वाईड चेंडू दिला जातो. आणि आता अक्षय भगत क्रीजमध्ये थांबला, त्याने पाठलाग केला नाही म्हणूनच हा चेंडू मात्र वाईड देण्याला. खूप चांगले अंपायरिंग आपण पाहतोय. जे नवीन नियम आले, नवीन रूल अगदी आलेत. इंग्लिश बोलायची आता सवय झाले. नियम्स. बॅकफुटला जाऊन चेंडू मात्र पूल केलाय. मिड विकेट मध्ये मात्र वैभव त्या ठिकाणी तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतो. अक्षयला स्ट्राईक हवी आहे. अक्षय तडफडत होता स्ट्राईक साठी आणि केदार इथे विकेट देऊन बसलाय रनआउटच्या स्वरूपात. 1 धाव या चेंडूवरती मिळते परंतु इतका लांब हा चेंडू गेला होता. संधी होती केदारला डबल रन घ्यायची परंतु ती संधी मात्र कमावता आली नाही. 1 धाव मिळते या चेंडूवरती. टीमची धावसंख्या 17 आणि आता चेंडू शिल्लक असतील ते मात्र 9 आणि धावा करायचे त्या मात्र 26. रवाना. 9 चेंडू आणि आता 26 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये धावा येत होत्या असं वाटत असतानाच केदार भगतचे विकेट गेले. 9 चेंडू 26 धावांची गरज. दोन्हीही टीमचे पाठीराखे अगदी शांतपणे या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना माहिती आहे कोणत्याही क्षणी कोणताही संघ या मॅच मध्ये मुसंडी मारू शकतो. फुलटोस कव्हर्सला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू काढायचा होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सनी पोहोचेल का. यावेळी गोलंदाजानं मात्र चुकी केली. व्हॉलेंटियर्स आणि प्रेक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. लवकरात लवकर निर्णय. व्हॉलेंटियर्स काय निर्णय. बाकीचे कोणी त्या ठिकाणी जाणार नाही. आमचे व्हॉलेंटियर्स आणि आयोजक त्या ठिकाणी जातील आणि जो निर्णय तो आमच्यापर्यंत सुपूर्द करतील. आणि सो बंटी त्या ठिकाणी पोहोचतायत आणि निश्चितच चौकार या ठिकाणी मात्र येतोय आणि त्याची लाईव्ह देखील तुम्ही पाहू शकाल. जर का तुम्हाला संशय असेल तर लाईव्ह खरं तर डिसिजन आपण देणार नाही आहोत. चौकार. काही असेल शंका परंतु व्हॉलेंटियरचा निर्णय येतोय की हा चेंडू चौकार असणार आहे. थर्ड अंपायरचा डिसिजन नसणार आहे. लाईव्ह मध्ये चेक केलं जाणार नाहीये. या चेंडूवरती चौकार आला. 4 धावा येत आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 21 वर 21. आता गरज असेल 8 चेंडूंमध्ये 22 धावांची. आठ चेंडू आणि 22 धावांची गरज.
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अक्षयचा आणि इथे विकेट विकेट फार महत्वाची विकेट. खूप मोठी विकेट इथे मिळते अक्षय भगतची रनआउटच्या स्वरूपात. जल्लोष पहा आता या खेळाडूंचा, कारण त्यांना माहिती आहे जो खेळाडू ही मॅच खेचू शकत होता तो मात्र या ठिकाणी बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. डीजे अरे कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे, ए कशाला कशाला आगाऊपणा तू केलास रे, धावता धावता फुकट तू रन आऊट झालास रे, धावता धावता फुकट तू रन आऊट झालास रे. थँक्यू 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 थँक्यू. 7 चेंडू आणि आता 22 धावांची गरज आहे. सात चेंडू आणि आता 22 धावांची गरज आहे. सतीश न्यू बॅट्समन, मागच्या मॅचचा हिरो, ज्याने 1 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज असताना षटकार लगावला होता आशाणीच्या विरोधात. तो नॉन स्ट्रायकर एंडला. सतीश, सनीचा हा स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक, काय अफलातून क्षेत्ररक्षण त्याने मात्र तिथे केलंय. 1 धाव या चेंडूवरती फक्त मिळते. काय मॅच चालू आहे. खासदार चषकाची पहिली रजनी, शेवटची मॅच आणि ती शेवटची मॅच देखील इतकी उत्कंठावर्धक. उपउपांत्य फेरी क्वार्टर फायनलची ही लढत. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे त्या मात्र 21 रिक्वायर्ड इन 6 बॉल. बॅट आयोजक 6 चेंडू आणि आता 21 धावांची गरज आहे. वर डीके गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज. सनी आणि सतीश अशीच काहीशी मॅच देखील पहिली झाली होती चिंचवली टीमची. आशाणी संघाच्या विरोधात फलंदाजांनी बऱ्याचशा चुका केल्या होत्या. साधं सोपं लक्ष मात्र त्याने अवघड केलं होतं. सहा चेंडू आणि गरज असेल 21 धावसंख्येची. गोलंदाज तयार डीके आणि आता संपूर्णपणे दारोमदार असेल सनी भगतवर. काय मॅच चालू आहे मित्रांनो. उपउपांत्य फेरीचा हा सामना, क्वार्टर फायनल, दिलखेचक मॅच, उत्कंठावर्धक, दर्जेदार क्रिकेट पहिल्याच रजनीमध्ये, पहिल्याच रात्रीमध्ये. खासदार चषक 2019. अखोट टप्प्याचा चेंडू, संधी होती, फलंदाज बाद सनी भगत. थँक्यू. आणखी एक सूचना महत्वाची देतोय की प्रेक्षक वर्ग जो या ठिकाणी नेहमी उपस्थित असतो, अगदी पाठीराखे असतात, त्यांना मी विनंती करेल की ज्यावेळी क्रीडांगणाच्या बाजूला सीमालगतचे जे डिसिजन्स असतात ते डिसिजन्स देताना अंपायर देखील ते डिसिजन देऊ शकत नाही, इतकी क्षमता नाहीये. लाईव्ह कव्हरेज आपण करतो, जेवढं आपल्याला पुष्टी करता येईल तेवढं आपण करतो. वळूया पहिल्यांदा क्रीडांगणाकडे. 5 चेंडू आणि आता गरज आहे ती 21 धावांची. यावेळी सतीश फटका खेचतोय, डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र झेल टिपला जातोय. आणखी एक हादरा. 4 चेंडू 21 धावसंख्येची मात्र गरज आहे. परंतु मी त्या प्रेक्षकांना देखील विनंती करेल की आपण जर सीमा लगत असाल तर फेअर डिसिजन द्या.
कोणत्याही प्रकारचा किंवा आपल्या संघाच्या बाजूने डिसिजन देण्याचा प्रयत्न करू नका. जर का प्रेक्षकांनी व्यवस्थितरित्या डिसिजन दिले तर मात्र हा क्रिकेटचा खेळ पुढेही खूप चांगल्या प्रमाणे मात्र चालू राहील. म्हणून सगळ्या, आजही नाही तर पुढे येणाऱ्या सगळ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये प्रेक्षकांनी मात्र न्यूट्रल राहावं. कोणत्याही बाजूने मात्र कदापि निर्णय देऊ नये. जो काही निर्णय असेल, खरा निर्णय असेल, सत्य निर्णय असेल, तो मात्र नेहमी पंचांकडे द्यावा, ही देखील विनंती करतोय सर्व क्रिकेट रसिकांना. 4 चेंडू 21 धावसंख्येची गरज. विकेट हॅट्रिकचा हा चेंडू यावेळी हवेत आहे आणि फर्स्ट विकेट हॅट्रिक. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक मनोज न मात्र झेल टिपलाय आणि ज्ञानेश्वर कदम डीके आणि दोस्ती ग्रुप कडून मात्र इथे पारितोषिक मिळते. डीके ला रोख रक्कम 500 रुपयांचं आणि त्याच बरोबरीनं विकेट हॅट्रिक साठी देखील एक ट्रॉफी आहे या खासदार चषकामध्ये आणि ती संपादित करतोय तो ज्ञानेश्वर कदम. पहिल्या 2 मॅच ज्ञानेश्वर कदमच्या बद्दल बऱ्याचशा चर्चा होत्या की फलंदाजीसाठी जातोय परंतु धावा करत नाहीये. शेवटच्या मॅच मध्ये त्यांनी धावा केल्या आणि आता पाहतोय की गोलंदाजी देखील तितकीच चांगली केली. 3 चेंडू आणि आता गरज आहे 21 धावांची. 3 चेंडू 21 धावांची गरज. विकी प्रयत्न करतोय परंतु एकच धाव या चेंडूवरती मिळेल. असाच काहीसा सामना खासदार चषकाची गेल्या वर्षीच्या तुम्ही मुद्रे विरुद्ध चिंचवली मॅच जर का काढली तर तुम्हाला फक्त ते धावा रोखत होत्या. यावेळी ते धावांचा पाठलाग करतायत परंतु परिस्थिती तीच आहे. हलक्या हाताने सन्मान देतोय आणि एक धाव जरूर मिळते नो डाऊट. परंतु खासदार चषक 2019चा पहिल्या रात्रीतील टॉप 4 मधील संघ मात्र आता आपल्याला मिळाला आहे. एका चेंडूच्या औपचारिकतेनंतर मात्र विकेट हॅट्रिकची व्हिडिओ देखील अपलोड करण्यात आले आणि टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय श्री गणेश मुकपे. संघाचे आभार आणि मी विनंती करतोय चिंचवली टीमच्या कॅप्टनला की आपण सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी यायचंय. आपण लवकर यायचं आणि श्री गणेश मुकपे संघ टॉप 4 मध्ये दाखल झालाय या खासदार चषक 2019 मध्ये.